नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. 15 जानेवारीला सातारा येथे भव्य बहुजन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून पाटण येथे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पाटण तालुक्यातील युवक वर्ग या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. म्हणजे युवकांचा यामध्ये फार मोठा सहभाग असणार आहे, कारण येणारी जी भावी पिढी आहे, कारण ही लढाई खऱ्या अर्थानं युवकांनीच भविष्यामध्ये लढायची आहे. यासाठी या मोर्चामध्ये बहुसंख्येने युवक सामील करण्याचा आमचा मनोदय आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आता पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे या मोर्चाकडे लक्ष लागून आहे. कॅमेरामॅन विजय कुमार स्वामी व बाबा सुतार सह अरविंद जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सातारा. विजेचा शॉक लागून अपघात होण्याचे प्रकार आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात वाढतच आहे. त्यातच विद्युत उपकरणांचा प्रत्येक क्षेत्रात वावर. अशातच लहान मुलांच्या सानिध्यात येणारी नवनवीन उपकरणे, यामुळे लहान मुलांना विद्युत शॉक लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी लहान मुले व त्यांच्या पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, याकरिता विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेण्यात येत आहे. याचीच सुरुवात आज नागपूरमधील हुडकेश्वर येथील सेंट पॉल स्कूल येथून करण्यात आली. अशा या जागरूकता कार्यक्रमामुळे निश्चितच विद्युत अपघातांचे प्रमाण कमी होईल असा आशावाद व्यक्त करता येईल. अभिलाष गंगणे सह अभिनव नाईक, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. मकर संक्रांत या सणाला महिला घरामध्ये लोटकी आणून 5 लोटक्यामध्ये ऊस, हरभरा, बोरे अशा प्रकारचे विविध 5 पदार्थ घालून त्याचे पूजन करतात. तीळ व गुळ यांचे मिश्रण करून स्नेहाचे प्रतीक म्हणून ते एकमेकांना वाटले जाते. तसेच भेटवस्तू ही वाण म्हणून दिल्या जाते. मकर संक्रांतीच्या या सणाला लागणारे लोटकी, तिळगुळ आणि भाजीपाला हे खरेदी करण्यासाठी सांगलीच्या बाजारपेठेमध्ये महिलांनी गर्दी केली होती. उद्याच्या संक्रांतीच्या सणासाठी बायकांची धावपळ सुरू आहे. सगळ्यांना पूजेसाठी सुगडी खरेदी करायची, भाज्या खरेदी करायच्या, भोगीसाठी 5 प्रकारच्या, यांची सगळी वर्दळ गर्दी सुरू आहे बाजारामध्ये. मात्र त्याचबरोबर नोटबंदीचा फटका या संक्रांत सणावरही काही प्रमाणात दिसून आला. गणेश चव्हाण, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामधील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा इस्लामपूर या बँकेतील एका कर्मचाऱ्याने 2 शेतकऱ्याच्या पीक कर्जामध्ये अफरातफर करून 9,000 रुपयाचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या व दलालाच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागत असल्याची बाब समोर येत आहे. दलालाच्या टक्केवारीमुळे येथील कर्मचाऱ्याची चांदी होत आहे, असे शेतकरी वर्गातून ऐकावयास मिळत आहे. गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नांदेड. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.